आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी नवी मुंबईचे युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रेजी आहेत। म्हात्रेजी, खरं तर आपल्या टीव्ही मध्ये स्वागत आहे। आज तर युवा सेना मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे, त्याबाबत काय सांगाल? आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे युवा विजय महाराष्ट्र दौरा जो आहे तो आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी जे आहे मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे थोड्याच वेळात या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये येणार आहेत। या मेळाव्याच्या माध्यमातून जे आहे आम्ही युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम जो आहे त्यांच्या हस्ते अनावरण करणार आहोत। या युवा सेना आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे नवी मुंबई शहरातील विविध प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या थेट समस्या ज्या आहेत ते समजून घेऊन थेट सोडवण्याचा प्रयत्न युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्याचसोबत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आहेत, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील जे आहे पूर्वतयारी कशी करावी त्यासाठी जे आहेत आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। खरं तर या मेळ्याचं वैशिष्ट्य एकंदरीत काय असणार आहे? नाही, मी सांगितलं त्याप्रमाणे युवा सेना आपल्या दारी। आपल्याला माहीत असेल की काही लोक या ठिकाणी जनता दरबार घेतात, परंतु युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही थेट लोकांपर्यंत जातोय आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याप्रमाणे जे आहे जो संबंधित प्राधिकरण असेल, महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर सिडको प्रशासन असेल किंवा MIDC असेल यांच्या माध्यमातून आम्ही प्रश्न लोकांचे घेऊन जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर युवा सेनेचं आपण नेतृत्व स्वीकारताय, अजून काही कल्पना वगैरे आपण काही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देणार आहात का? निश्चितच आता आम्ही जसं युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम त्यांच्या हस्ते आपण जे आहे अनावरण करतोय, त्याचसोबत येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे युवा सेनेच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम जे परिस्थिती बघून जे आहे आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार असं या ठिकाणी मी या मेळाव्याच्या माध्यमातून जे आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद। आपल्यासोबत हे होते युवा जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांचं असं म्हणणं आहे की नागरिकांच्या थेट समस्या सोडवण्यासाठी आमचं जे काम आहे ते कटिबद्ध असणार आहे, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कांबळेसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई।